मामा कायला पाहायला काय काय त्रास होतोय? अरे गुडघे दुखत आहेत. अच्छा या वयात गुडघे दुखायला लागले? अरे काय काय आयडिया नाही आहे. 3-4 महिने झाले पण आता जरा जास्तच त्रास वाढलाय. आपल्याला फिरायला जायचं आता. कुठे आता फिरायला जातो, ऑफिसला पण जाता येत नाही. मग गोळ्या बिल्या घ्या ना, होईल ना लगेच. नको बाबा गोळ्या वगैरे. का? खूप झाल्या गोळ्या वगैरे, आता कंटाळा आला. मी चला मी तुम्हाला घेऊन जातो एका जागी. नाही नको, ऑपरेशनची तर मला अजिबात कंटाळा आलाय. ऑपरेशन वगैरे काही होणार नाही. नको. माझ्यासोबत चला, माझ्या विश्वास ठेवा तुम्ही. काही होणार नाही. लेझर वरती करायचा सगळा तुमचा 1 दिवसात बरा करून देईल मी. नक्की 100%. चला 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 चला. आता इतक्या कमी वयातच मामाला त्रास व्हायला लागला, ही गोष्ट काही बरोबर नव्हती आणि या वयात ऑपरेशन करणं हे पण चुकीचं होतं. म्हणूनच मी मुंबई क्लिनिकमध्ये घेऊन आलो, जे ठाणे वेस्ट वाघली इस्टेटमध्ये आहे. मित्रांनो इथे आल्यानंतर मी रिसेप्शनची पूर्ण बोलून डिस्कस केलं की एक्झॅक्टली इथे कशी ट्रीटमेंट होणार आहे. तरी त्यांना विचारलं की एकदा मला डॉक्टरांशी बोलू द्या, कारण का मामाला काही गोष्टीची शंका होती, ती मला डॉक्टरांसमोर क्लिअर करायची होती. मग डॉक्टरांनी पण त्यांच्या ह्याच्याने सांगितलं की इथे कशा प्रकारे ट्रीटमेंट होणार आहे आणि मामावरती आपण कसं उपचार करणार. मग त्यांनी सांगितलं फक्त एका सुईच्या साह्याने आपण यांच्यावरती प्लाझ्मानुसार ट्रीटमेंट करणार आहोत. मग लगेचच आम्ही घेऊन गेलो ऑपरेशन थिएटरमध्ये. मामाला घेऊन गेल्यानंतर फक्त एक इंजेक्शन दिलं. इंजेक्शनच्या सुईच्या साह्याने त्यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली. यांना कुठेही न चिरफाड केलं, काय केलं आणि सेम डेला मामाला डिस्चार्ज सुद्धा मिळणार होता. मामा जेव्हा क्लिनिकमधून बाहेर येत होता, जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर होता, त्या स्माईलने समजवतो की तो या ट्रीटमेंटने किती खुश आहे. तुमच्या घरी जर असा कोणाला त्रास असेल, काही जर असा गुडघ्यांचा उपचार करायचा असेल तर एकदा नक्की मुंबई क्लिनिकला व्हिजिट करा. आणि तुमच्या आजूबाजू कोणाला त्रास असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये त्रास असेल तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना याची मदत मिळेल.